काय आहे की खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आपण अ, दर काही महिन्यांनी आपल्याला अशा बातमी मिळायला मिळतं की रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मुंबईचं जे लोकलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण जे लहान होतो ना त्यावेळीपासून आपण बघत आहे. मंत्री येतात, खूप आश्वासनं देतात की आम्ही मुंबईच्या साठी आपण वेगळं काही करणार आहे. लोकसभामध्ये जेव्हा आम्ही होतो तर आम्ही मागणी केली होती की मुंबईच्या रेल्वे संदर्भात, कारण मुंबईची जे लोकल आहे ते मुंबईची लाईफलाईन आहे. आणि आपण काय आहे फक्त आकडे गिनत आहे दर काही महिन्यांनी की या महिन्यामध्ये इतके ऍक्सिडेंट झाले, इतके पडून मेलेले आहे. आणि सरकार काय करणार आहे तेच करणार आहे जे आता मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री करणार आहे की मेले ना, 5 मेले ना, आम्ही सगळ्यांना 5-5, 10-10 लाख रुपये जे काही कॉम्पन्सेशन आहे. म्हणून माणसाच्या जीवाचं जे किंमत आहे ना तर त्यांनी ठरवलेली आहे. मेलं ना तर ते मरू द्या ना, आम्ही तुम्हाला कॉम्पन्सेशन देत आहे ना, 5 लाख 10 लाख रुपये जे काही असतील. मला असं वाटतं की सगळ्या राजनैतिक पक्षांनी एकत्र येऊन मुंबईला आपल्याला वाचवायचं असेल तर हे लाईफलाईन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे कोणतंही कारण नाही. राज्य सरकारमध्ये तुमची सरकार आहे, केंद्र सरकारमध्ये सरकार आहे. आजही खचाखच भरलेले असते लोकलचे. कोणत्याही स्टेशनवर जा मुंबईमध्ये, जे पीक अवर्स असते, उभे राहायला जागा नसते. का आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही आहे? जे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष करा ना आपण.